नमस्कार मंडळी, दाबेलीची रेसिपी तुम्हाला सांगते। दाबेली करण्यासाठी बटाटे आधी उकडून घेतले, 2 चटण्या तयार केल्या। सगळ्यात आधी लसणाची चटणी तयार केली। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यातनं ही चटणी बारीक अशी फिरवून घेतली। एकदम छान लसणाची चटणी तयार झाली आहे। ही चटणी एका बाउलमध्ये काढून ठेवली। त्यानंतर हिरवी चटणी पुदिन्याची करून घेतली। इकडे मला फ्रेश असा पुदिना मिळाला होता, तो स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, आलं, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घातलं। मिक्सरच्या भांड्यामधनं ही चटणीसुद्धा फिरवून घेतली आणि ही चटणीसुद्धा काढून ठेवली। दाबेली करण्यासाठी मी भानुशालींचा दाबेली मसाला वापरते। या मसाल्यामध्ये आपल्याला जिरे, धनेपूड, तिखट असं काही घालायची गरज नसते। अगदी मीठ पण या मसाल्यामध्ये घालायची गरज नाही। ह्या मसाल्यामध्ये सगळं आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त पॅन मी गरम केला आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घातलं, 1.5 चमचा हा मसाला घातला। त्यानंतर उकडलेले बटाटे घातले आणि हे बटाटे छानपैकी मॅश करून घेतले। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सगळीकडनं हे बटाटे मॅश करून घेतले। तुम्हाला याच्यामध्ये हवं असेल तर अगदी एखादा चमचा तुम्ही पाणी घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी एक छोटा चमचा चिंचेचा कोळ घातला आणि सगळं मिश्रण हे मिक्स करून घेतलं आहे। दाबेलीची ही भाजी तयार झाली। एकीकडे दाबेलीमध्ये भरण्यासाठी सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या। बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर पुदिन्याची चटणी, लसणाची चटणी, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, कोथिंबीर, नायलॉन शेव हे सगळं काढून ठेवलं आणि ही जी बटाट्याची भाजी होती त्यावर हे सगळं टाकून घेतलं आहे एक-एक करून। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, हे सगळं टाकून घेतलं। कांदा पण भरपूर टाकला, त्यानंतर कोथिंबीर टाकली, डाळिंबाचे दाणे टाकले, शेंगदाणे टाकले आणि ब्रेड कट करून त्यामध्ये दोन्ही चटण्या लावल्या। ही भाजी भरली आणि त्यामध्ये अजून वरून जर डाळिंबाचे दाणे हवे असतील तर ते दाणे घातले, शेंगदाणे घातले, थोडासा अजून कांदा घातला आणि अशा प्रकारे सगळ्या दाबेल्या मी आधी तयार करून ठेवल्या। त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला, त्यामध्ये थोडंसं बटर घातलं आणि 2-2 करून या दाबेल्या छान खरपूस दोन्हीकडनं शेकून घेतल्या। मंद आचेवर या दाबेल्या छान शेकून घेतल्या आणि झाल्यानंतर याच्यावर नायलॉन शेव टाकली आणि नायलॉन शेवमध्ये ह्या दाबेली आपल्याला चांगली सगळीकडनं ही घोळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छान दाबेली तयार झाली आणि सगळ्यांना अशी गरम-गरम प्लेटमध्ये खायला दिली। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दाबेली करून बघा। धन्यवाद।